आपण लास्ट मॅच फायनली कौसा संघ असेल. बघूया कौसा शागेन संघ कुठला खेळण्याकरिता येतोय. कौसा विरुद्ध वाडेकर पुन्हा हा सामना पाहायला मिळेलच. थँक्यू सो मच. या सगळे ड्रॉ तुमच्यापर्यंत मी पुन्हा पोहोचूच घेऊन येऊ. त्याचबरोबर मॅच महत्वाची जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला फिल्डिंग सेट करून घ्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो बघा बॉल जो आहे ना तो आमच्याकडनं इकडनंच घ्या. तुम्ही खेळाडू कक्षामध्ये चेंडूची तपासणी तिथेच करा आणि घेऊन जा प्लीज. नंबर 2 ची विनंती असेल. टीम्स भरपूर टाइम चाललेला आहे. एवढा वेळ आपल्याकडे आजच्या दिवसामध्ये नाहीये. प्लीज तर मॅच होते सुरुवात. 2 सलामीवीर फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. सोनारपाडाच्या अगेन्स्ट डूटने खेळतोय. योगेश सोबत आलेले सलामीसाठी. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती आहेत. रोहित पाटील फर्स्ट ओव्हर मध्ये आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण काळंके की आमच्या सोबत जॉईंट असतील या मॅच करिता. त्यांचं देखील मी वेलकम करतोय. पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन तयार आहेत. मिस्टर परफेक्ट खेळण्यासाठी सज्ज योगेश पाटील सोनारपाडा टीम कडनं. पहिलाच बॉल आणि इरादे स्पष्ट आहेत. पहिलाच बॉल पासून आक्रमणाला सुरुवात. फ्लॅटेड शॉट. रन चांगला मिळतील. सिक्सरनं सुरुवात. शॉट पाहायला मिळाला योगेश पाटीलचा. स्लॉक स्वीप षटकाराने RM11 सोनारपाड्याचं खातं उघडतंय. चांगली सुरुवात झालेली आहे. रोहित पाटील वरती पहिला बॉल पासून दबाव टाकण्याचा प्रयत्न. सिक्सरनं झालाय. धावांचा श्री गणेशा. दुपारचं सेशन सुरू झालेलं आहे. निर्णायक दिवस आजचा आपण पाहतोय. MLA ट्रॉफी 2025. खराब चेंडू आहे. पुन्हा फक्त दिशा दिलेली आहे. स्कोर ऑफ द विकेट. जरूर DRS आता बघतो. पुन्हा एकदा मागणी असू शकते. अंपायर कॉल असणार आहे. जाऊया आपण आपल्या कंट्रोल रूम मध्ये. चौकार आलेला आहे आणि तिसरं पंच मानेरकर रतन. काही पाहुण्यांचं देखील आगमन होतोय. आज निर्णायक दिवस आहे. उदय शेठ गायकवाड उद्योजक त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आगमन झालेले. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. MLA ट्रॉफी 2025. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले. डीप मध्ये फिल्डर मोठी चेस आहे त्यांच्याकरिता. रन्सीकडनं मिळतील का? चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. तिकडे डीप मध्ये फिल्डर होते. भूषण कडनं बघतो आपण चेंडूला अडवलं जातोय. महत्वपूर्ण काय रन्स ज्या आहेत त्या सेव्ह केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोरबोर्ड 13. 13 धावा धावा पलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गच असताना 5 ओव्हर 6 देखील सामना पाहतोय आपण. ऑन साइड पुन्हा एकदा बघतो आपण. पॅक केलेली आहे. 2 फिल्डर आहेत. पहिला P1 मध्ये लॉंग ऑनला आणि मिड विकेटला तैनात केलेले आहेत. एड्युटने सतरंगी स्पोर्ट्स
षटकातील बुली चेंडू घेऊन तयार. पाटील समोर, पाटील मेसामिंगे चांगले लेंथ बघितले आपण. इकडे थोडीशी मागे ठेवले, बघितलं स्टेप आउट झालेत योगेश पाटील. तसंच कारण चेंडूची जी पिचिंग होती ती थोडी मागे राहिली आणि चांगला कमबॅक करत असताना रोहित पाटील एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 पुढे स्कोर जाऊन पोहोचलाय. 14 वरती धाव फलक आहे. RM11 सोनार पाटा अगेन्स्ट सतरंगी स्पोर्ट्स. बागफोडला जाऊन कट केलेला आहे. पॉइंटला गवसले, चूक होणार नाहीये. व्हेरी गुड फिल्डिंग. पहिली विकेट इथं मिळते पहिल्या धक्का असताना RM11 क्रिकेट संघ सोनारपाडा टीमला. रन्स 14 वरती 1 बाद झाला प्रथमेश. नेक्स्ट बॉल ऑफ द विकेट. अगोदरच खेळले, चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. तसं डॉट बॉल. नवीन बॅटरला मैदानामध्ये खेळण्याकरिता आर्यन ठाकूर. ठाकूर आणि पाटील मध्ये बघूया आता इकडनं भागीदारी पाहायला मिळेल का. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेलेले, चांगला कमबॅक केलेला आहे बघतो आपण रोहित पाटीलनं. त्याची विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. ऑफ द विकेट. चांगला चेंडू आहे, चांगले लेंथ आहे. स्लॉकशिपचा प्रयत्न ऑन साईडला स्कोर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क आहे. मात्रे सांगत असताना सोरकादे आणि मात्रे दोन ऑफिशियल अंपायर्स आहेत. सध्या तरी मानेरकर दुपारच्या जेवणाचा आनंद घेत आहेत. रन्स एकूण 15. पहिल्या ओव्हरचा गेम संपलाय आणि करण पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. चांगली बॅटिंग झालेली आहे. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. तेरा वरती योगेश पाटील नॉट आउट आहे. 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हेल्दी रन रेटने सुरुवात केली आहे स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 सोनारपाडा संघाने. पहिली विकेट जे आली, फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 0 वरती बाद होत असताना प्रथमेश पालकरी. मात्र योगेश पाटीलच्या सोबतीला आता आर्यन ठाकूर यंगस्टरला जरूर प्रमोट करतोय योगेश या बॅटिंग ऑर्डरमध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे या स्पर्धेमधला. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण अनुभवतोय. फर्स्ट मॅचमध्ये मॉर्निंग सेशनमध्ये काकडवालने पहिला विजय मिळवला. सेकंड मॅचमध्ये तिसगावने, थर्ड मॅचमध्ये मागच्या सामन्यामध्ये मात्रेपाडाने. आणि या मॅचमध्ये पाहूयात आपण कोणता संघ विजयी होतोय. सतरंगी स्पोर्ट्स हेदूटणे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 सोनारपाडा. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि बॉलिंग मार्कवरती आलाय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज लालचंद्र सिटी अपार्टमेंट कडून. पहिला चेंडू स्विच हिट. ओहो, व्हाट अ शॉट. डीप थर्ड मॅन, सीमा रेषा पार, षटकार. प्रचंड ताकद या फटक्यामध्ये जरूर होती. त्या दिशेने वारा देखील आपण बघतोय आणि भंडारीवरती आता आक्रमण केलं ठाकूरनं. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 21. 21 धावा. प्लीज थोडासा वेळ कमी खर्चित करा. निर्णायक दिवस आहे, वेळ भरपूर खर्चित झालेला ऑलरेडी, बराचसा वेळ गेलेला. अरे अब गाई करावी ही आपणास विनंती. भव्य स्वागत. स्विच करत असताना स्वतःला डीप थर्ड मॅनला षटकार आर्यनचा. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल आहे, मागे चाललाय, फिल्डर धावतोय
पण बॉल फार वेगाने, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय लॉंग ऑफच्या फिल्डर कडून. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये बरंच काही घडतंय. डिझॉप्टरला आय थिंक भूक लागली असावी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 23 धावा. चांगली सुरुवात आणि हेल्दी रन रेटने बॅटिंग सुरू आहे. करंट रन रेट चांगलं आहे सध्या RM11 सोनारपाडाचा. भंडारी ऑन साइडला टर्न करायचा होता, शॉर्ट थर्डला फिल्डर आहे. ओहो, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रयत्न केलाय, मागून बॅकअप येत आहे. मी म्हणेन चुकीच्या एंडला थ्रो केलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील सारखा फलंदाज आहे, तिथे जर तुम्ही चान्स घेता तर कदाचित तुम्हाला मोठी विकेट मिळाली असती. जर तरला महत्व कॉमेंट्री बॉक्समध्ये, मैदानाच्या आतमध्ये नाही. सिंगलच्या साह्यानं योगेशला स्ट्राईक मिळते आणि सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो 24. जरूर एक चांगली आपल्याला सुरुवात पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. RM11 सोनारपाडा टीमकडनं चांगलं क्रिकेट जरूर या देखील आपल्याला मॅचमध्ये पाहिलं. मागचे मॅच आपण बघितले की शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळाले आणि फायनली गोल्डन सिक्सर मच्छिंद्र मात्रेच्या बॅटमधून नेवालीपाडा आणि मात्रेपाडामध्ये महत्त्वपूर्ण मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतदार रंगला. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस सुरू आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा जरूर या गोष्टी आपण बघत असतो. भंडारी वेगवान चेंडू, वेगवान फटका, मिस्टर परफेक्ट स्क्रीनच्या दिशेनं भव्य स्वागत करत असताना आला दमदार BJP सिक्सर. चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचा योग्य समाचार. धावसंख्या आपण पाहतोय षटकाराच्या साह्यानं. रिप्ले पा राऊंड द विकेट आले, समोर दिला आणि समोरच मारला योगेश पाटीलच्या बॅटमधून आलेला नेत्रदीपक देखणा षटकार. धावसंख्या 30. धावांची गती आहे धावफलकावरती. विकेट एक जरी आली असली तर योगेश पाटील आणि आर्यनने आक्रमण केलेलं आहे सुरुवातीपासून. पहिल्या 10 बॉलमध्ये 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकोणीसला नॉट आउट आहे योगेश. 5 बॉलमध्ये 10 आर्यनचा. पुन्हा राऊंड द विकेटने लालचंद्र. ओ, खेचून मारला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, पण फक्त बनेल प्रेक्षक. त्याचा वरतून सीमा पार षटकार. पण क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेलं नाव आहे. 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आलेले आहेत, एक बाउंड्री देखील. आणि धावफलक सध्या तरी बघतो आपण सुसाट सुटलेला आहे, थांबायचं नाव नाही, जाऊन 36 वरती पोहोचलाय. अशीच बॅटिंग सुरू राहिली तर धावा आपल्याला जर आपण प्रोजेक्ट करून बघितला तर आमचे जरूर 99 दाखवतोय. धावांचा वेग आहे, दॅट्स वाय. खराब गोलंदाजी सुरुवातीला रोहित पाटील आणि आता लालचंद्र भंडारी. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे. फुल टॉस, पण यावेळेला स्लाइस करायचं होतं. आता ड्रिल करून दाखवतो योगेश. शेवटचा डॉट आलाय. चांगली बॅटिंग. पॉवर प्ले एंड. एक गडी बाद. स्वर्गीय राकेश म्हात्रे स्मृती 11 धावफलकावरती 36. पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी रिपोर्ट करा. तिसगाव आणि तिसगावच्या विरुद्ध खेळणारा संघ आहे तो काकडवाल. प्लीज जास्त वेळ चालला, थोडं सहकार्य करा. डुटणे संघ आज निर्णायक दिवस आहे. वेळ जर आपल्याकडे राहिला नाही तर कदाचित मग बॉल आउट वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला आज करायच्या अजिबात नाहीयेत. गाई करा प्लीज, नम्रतेची विनंती असेल. अधिकचा वेळ आपण खर्चित करू नका. कारण आमच्यासोबत जॉईंट आहेत. सकाळी बरीचशी भरपूर त्यांनी मजा घेतली ज्यावेळेस मानेरे संघाचा सामना होता. मॉर्निंगला पहिलाच प्रत्येकाची वेळ असते आणि ते करणला माहिती आहे एक्झॅक्ट आताची वेळ काय. वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलतात. सकाळी ऊन कमी होता, आता दुपारची वेळ ऊन तापलाय आणि कॉमेंट्री बॉक्स देखील अक्षरशः तापलाय. आणि या ज्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे, एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये इतिहासच झाला. ना भूतो ना भविष्यतो अशी क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळाली. एकूण 40 पेक्षा जास्त टीम खेळल्या. एकही टीमकडनं एकही रुपयाचा तिथनं बघतो आपण एंट्री फीज न घेता. यावेळेचा फटका चांगला आहे. फ्लॅटेड शॉट सिक्सर. थँक्यू सो मच डीजे.
एकही रुपया बघता आपण प्रवेश फी न घेता जी क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहिली ती जयेंद्र शेठ चषक आणि त्या स्पर्धेचे सर्वेसर्वा उद्योजक समाजसेवक दानशूरदाता अर्थातच आमचे बंधू जयेंद्र शेठ बोडके यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य स्वागत देखील सिक्सरनं केलेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय जयेंद्र शेठ बोडके उद्योजक समाजसेवक कल्याण चिंचपाडा. हा देखील फटका अक्षरशः चापटोला आहे. सुंदर शॉट चपराक एखादी कानाखाली मारावी असा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. बोलबाला ठाकूर ही हात मुझे दे दे. ठाकूर आता हात देणार नाहीये. ठाकूर चेंडू पाठवेल फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळीचा चांगला चेंडू रोहित पाटीलचा कमबॅक करणारा डॉट बॉल. रन्स एकूण आहेत स्कोर बोर्ड वरती 48 धावा 48. काय जबरदस्त क्रिकेट. कॅमेरामॅन आनंदित आहेत. ज्या अनुषंगाने स्पर्धा ते मस्तपैकी कव्हर करत आहेत. कारण का सगळ्यात जास्त उंची त्यांच्याच त्या सांडला आहे. यावेळेस ऑन साईडला फटका तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वेगाना फिल्डर पोहोचला. सेकंडचा कॉल नसणार आहे. पण योगेशला सायकावे पुन्हा त्या स्पर्धेच्या आमच्या लाडकजक सन्माननीय अभिमन्यू चिकनकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. एकूण 50 धावा. एक विकेट आपण बघितली मात्र जबरदस्त खेळ राहिलाय. आर्यन ठाकूर योगेश पाटील सेकंड विकेट पार्टनरशिप फार वेगाने चालले आणि फ्रंट लाईन बॉलर वरती त्यांनी आक्रमण केलेलं आहे. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील अजूनही. फिल्डिंग सध्या सेट करण्यात आले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. हो बॉल पडला यावेळेला बाहेर निघाला. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता योगेशचा. करंट 117.29 आणि प्रोजेक्टेड स्कोर 85 दाखवतोय. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. ज्या धावगतीने सध्या सोनारपाडाचा धावफलक पुढे चाललेला आहे. 49 शेवटचा एक बॉल समोर लॉफ्ट केलाय. ज्युसिया फॉली लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावा 55 वरती धावफलक. 3 षटकांचा खेळ संपला. 1 गडी बाद. ड्रिंकचा सिग्नल आहे. पाणी घेऊन जा आपण लवकरात लवकर. सुंदर सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आपण. दर्जेदार असं नियोजन चांगली अशी क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतो. मागचे 3 दिवस आजचा निर्णायक दिवस आहे. ऑलरेडी गावदेवी क्रिकेट संघ आशोळे मेगा फायनलमध्ये क्वालिफाय झालेला आहे. कालचा दिवस चेंज द गेम वडवली ब संघाचा होता. तो संघ सेमीसाठी क्वालिफाय झालेला आहे. बघूया आज कुठला संघ येतो पुढे या 8 मधून. अरे प्लीज गाई करा. युवा उद्योजक धीरज दादा मात्रे यांचे आगमन झालेले. आपण राज मात्रे यांना विनंती असेल या पण मंचावरती.
आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर जयेंद्रजी कांत आणि नवनाथजी पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती करेन, भीमचंद्र कांत आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पंचावन्न धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. भूषण आलेत बॉलिंग मार्क वरती. चौथ्या षटकामध्ये समोर ठाकूर. मेल विकेट मिळाली. विकेट महत्वपूर्ण. ठाकूरनं चांगली बॅटिंग केली होती, तो मात्र परत मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना यावेळेचा बघतो आपण दुसरा. आलेली आहे. तर बघा विकेटच्या ट्रिकसाठी पारितोषिक असणारे जयेंद्र शेठ बोडके यांच्या माध्यमातून तब्बल 21,000चं रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जाईल. नेक्स्ट बॉल. बॅक टू द बॉलर. फटका चांगला वेगवान फटका पाहायला मिळाला आणि हा चेंडू बघतो आपण बॉन्ड लाईनच्या बाहेर गोलीच्या वेगाने गेलेला आहे. 4 धावांकरिता. शॉट. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 59. पुन्हा एकदा पूल करायचं होतं, टायमिंग आता व्यवस्थित नाहीये. दावीदनं एक सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती. मोठी धावसंख्या आपल्याला स्कोर बरोबरती पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला डीप मध्ये तिकडे प्रदीप आहेत. चांगली फिल्डिंग. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 10 विकेटनं मी ते एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण स्कोर बोर्ड 61. 61 धावा. धावा पलकावरती या चेंडूवरती जर सिक्सर आला तर आमचे जयेंद्र शेठ बोडके आणि उदय शेठ गायकवाडचे उद्योजक आहेत, दोघंही समाजसेवक आहेत. जर या बॉलवरती सिक्सर येतोय तर 1,000चं बक्षीस. बक्षीस करण कारण आणि फटका तर चांगला आहे. तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जरूर चौकार मिळतोय. चौकारला काय आहे? 4 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका सुंदर आहे. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू चाललेला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार दमदार आमदार षटकार. अंपायर्स देखील आजपासून दहीसर नाईट देखील त्या रजनीला सुरुवात होते. कदाचित तिकडेच अंपायर असावे. पुन्हा कंटिन्यू करतील की काय? करू शकतात. समालोचक, स्कोरर, अंपायर्स यांचा शेड्यूल बिझी असतो. एकूण रन स्कोर बोर्डवरती 71 झालेला आहेत.
आता पुन्हा वाऱ्याच्याच दिशेनं तिकडनंच बघतो आपण सध्या आपल्या VIP डाईस कडून ज्या काय रन्स आपण 3 दिवसामध्ये बघितलेला रन्स आहेत 71 धावाफलकावरती. प्रदीपला बॉलिंग मार्क मध्ये आणलेला आहे. यशला आज बॉलिंगच नाहीये. आज प्रॉब्लेम असावा काय पूर्णपणे फिट नसावे त्याचकरिता थोडीशी परिस्थिती नाजूक नव्हे तर जास्तच खराब आहे मैदानामध्ये डुटण्याचे. होऊ शकेल ठीक या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या मग 2 असे फलंदाज आहेत ते असतील तर कमी धावा अशक्यच आहे. बघूया क्रिकेट आहे. प्रदीप पहिला बॉल विकेट किपरच्या आता डॉट चांगली सुरुवात केलेली आहे. डॉट चेंडू आल्याच्या नंतर जरूर थोडासा सुटकेचा श्वास एडूटने टीम सोडत असावी. त्याचं कारण रन्स ऑलरेडी बऱ्याचशा स्कोर बरोबर 70+ झालेल्या आहेत. पार्ट टाइम बॉलर आहेत प्रदीप. त्यांना आज संधी मिळालेली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. फुल टॉस आहे. मिस टायमिंग शॉट मात्र गॅप मध्ये रोहित पोचेपर्यंत चेंडू पोचेल जरूर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 75. 75 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस करू या दोन्ही कॅप्टन. स्लॉक्सिप फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर त्याचा प्रयत्न चांगला होता. त्याला देखील बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. टू इंडिव्हिज्युअल कदाचित आपल्याला 50 पाहायला मिळू शकते. अनुषंगानं योगेशनं बॅटिंग केलेली आहे. जबरदस्त क्रिकेट. पुन्हा फुल टॉस आहे. तिकडे बघतो आपण पॉइंटला कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. योगेशच्या इंडिव्हिज्युअल आणि टीमची धावसंख्या 85. 50 पाहायला मिळेल. जरूर जरूर 50 पाहायला मिळेल. अजून एक फटका दमदार. हा देखील चेंडू दॉर्ली गावच्या तलावामध्ये. सिक्सर. आहोत पोचा आपण लगेच सौरभ प्लीज. अजून एक फटका चांगला आहे. तिकडे भंडारी आहेत. भंडारी पोचेपर्यंत काही रन्स जाऊन घेतल्या जातील. चेंडू वेगाने चाललाय. जाईल का? जरूर जाईल. जरूर. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. इंडिव्हिज्युअल आपण जर योगेशच्या रन्स बघितल्या तर या मॅच मध्ये 56 केलेल्या आहेत आणि एकूण सोनारपाडा टीमची धावसंख्या झालेली आहे 95 धावा. चला आपण टॉस 95 आणि टार्गेट 96. चला आपण टॉस करू. उदय शेठ यांना विनंती असेल की आपण आता डिन्स ब्रेक आपण मोस्टली जर आवश्यक असेल तरच आपण करूया. एवढा वेळ नाहीये. मॅचेस सगळ्या आम्हाला कव्हर करायचे आहेत. अभिषेकनं पूर्ण जिम्मेदारी दिलेली आमच्यावरतीच की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा शेड्यूल पूर्ण करा. या समीर भाऊ आपण देखील यावं. 4 ओव्हरची पुढची मॅच आहे. त्याचा टॉस या समीर भाऊ आपण देखील या. उदय शेठ यांच्या शुभास टॉस लवकरच आमदार चषक पाहायला मिळेल. तारीख डिक्लेअर करू. यस वेळ आहे. चला हा टॉस
चला फेब्रुवारीमध्ये जरूर पुन्हा एमएलए ट्रॉफी आमचे उद्देश शेठ यांच्या माध्यमातून. कॉलिंग कोणाचे असू दे, चला हरकत नाही. चला काटा असा कौले आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकला, काय निर्णय? फिल्डिंग. काय चेंजेस आहेत का? तोच संघ आम्हाला खेळताना पाहायला मिळेल. नाही, आहे ती टीम. शुभेच्छा तुम्हाला विजयाकरिता. उद्या शेठ आपण पुन्हा बसून घ्या. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आणि लवकरच पुन्हा एमएलए ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. दरवर्षी ज्या क्रिकेट टुर्नामेंटचा दमदार आयोजन असतं, ग्राउंड कदाचित नेवाई पाड्याचाच असू शकतो आणि उदय शेठ लवकरच त्याची अनाउन्समेंट करतीलच. जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये टार्गेट या मॅचमध्ये विजयाकरिता जो आहे तो 90 पेक्षा जास्त धावा बनवायचे आहेत आणि दमदार समर्थक आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. करण काळन केक यांचा आवाज. थँक्यू सो मच. चला आपण लगेचच मॅचला इकडनं सुरुवात करतो. 96 टार्गेट आहे या मॅचमध्ये. करण काय सांगाल? बॉलिंग अटॅक जो होता डूटनेचा तो कुठेतरी आपल्याला कमकुवत थोडासा पाहायला मिळाला किंवा यश जो पूर्णपणे फिट नाहीये. आणि बघतो आपण जी क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे अडवलीमध्ये तिथे देखील थोडंसं खराब होत असतं जाणून बुजून करण्याचं. कारण का माझा देखील संघ खेळला सकाळी 60+ होत्या. मला असं वाटलं की आज आम्ही जिंकू. मग तर काकरवाल टीमनं अप्रतिम क्रिकेट खेळला, जबरदस्त खेळ. जो चांगला खेळ तो जिंकेल. आपण ॲज अ कॉमेंटेटर तर शेवटी गाव असल्याने थोडासा विचार पडतोच. आज जरूर करण काळन आहेत. काय सांगाल करण काळन, कुठं चुकलंय बॉलिंग करत असताना? नाही, चुकलं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की योगेश पाटीलने दर्जेदार बॅटिंग केली. त्याची साथ चांगली दिली आर्यनने आणि जबरदस्त खेळत असताना या दोन्ही फलंदाजांनी सोनारपाड्याचा दावा बनवलेला. 95-96चा चेस आहे. रोहित पाटील आणि धीरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर प्रथमच्या हातामध्ये प्रथम षटकाचा चेंडू. पहिला बॉल, धावाला सुरुवात होईल. 96चा चेस. व्हेरी फास्ट बॉल, पूल करायचं होतं, चेंडूवरती नजर नव्हती. हा की ते 96 बनवायचा तुम्हाला, प्रत्येक बॉलला हिट करायचंय पण बॉलला पाहून तुम्हाला हिट करावं लागेल. बॉलिंग युनिटमध्ये आपण पाहतोय प्रथमेशला योगेश गोलंदाजी करू शकतो तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने रितेश, अमर, करण फुल लेंथ ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. सेकंडचा कॉल आहे. अमर फार वेगाने, आर्यन आला होता, मिसफिल्ड झालाय, मागे चालला बॉल आणि तो सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मॅन इन फॉर्म रोहित पाटील जरूर आपल्या कारकिर्दीमधली पहिली बाईक जाणे वसारच्या मैदानावरती नुकतीच पटकावलेली आहे. 4ने खातं उघडत आहे सतरंगी स्पोर्ट्स हिदुटनेचं. लक्ष्यस्थान आपण पाहतोय 96 धावांचं मोठं टार्गेट चेस करत असताना सध्या पहिल्या 4 धावा प्रथमेश प्रथमच्या अगेन्स्ट. मध्ये थोडासा अडथळा, पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती चालला. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. पहिल्या दिवसापासून या गोष्टी आपण पाहत आलेलो. स्कोरिंग ग्राउंड आहे. दर्जेदार अर्धशतक प्रिव्हियस इनिंग मध्ये योगेश पाटील कडून. आणि आमचे बलराम पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, फटका असा वाटतोय, फसलाय पण गॅप मध्ये बॉल. अंपायरचा सिग्नल, धावा 4, दुसरा चौकार.
या फटक्यांची गरज तर आहेच. 2 बॉलमध्ये 2 आलेले आहेत. चौकार जरूर प्रयत्न असतील रोहित पाटीलचे. वेगवान चेंडू इकडे बघतो आपण एज आहे आणि तेवढा मोठा खेळाडू मागे, त्याच्या मागे चेंडू जाईल कसा हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. अमर ठाकूर होता उंच गुरासा, सहज सोपा हा झेल, फलंदाज बाद. तेच घेऊन शॉर्ट थर्डला अमरने टिपलेला चांगला झेल, ज्या झेलने रोहित पाटीलचा डाव संपला. 8ला पहिला झटका आला. 2 बॉलचा खेळ अजूनही पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील बाकी आहे. 26 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहे त्या 88. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये यश खान लिगामेंट इंजरीला फेस करत असताना देखील जिद्दी खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 8ला पहिला झटका प्रथम. ओहो, पडलाय बॉल आणि बाहेर निघत असताना जबरदस्त कमबॅक. विकेट नंतर समजू दिला नाही फलंदाजाला, पडला बरोबर बाहेर निघाला. राईट झाला बॉल, आउट कटर होता, डॉट बॉल. यावेळेला आत आलाय लॉंगनला. अमोलला आपण पाहतोय सिंगल फक्त कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान. 9 धावा धावा फलकावरती सतरंगी स्पोर्ट्स हे दुटणे. येऊ नका योगेश, थोडं सहकार्य करा आम्हाला. आज निर्णायक दिवस असल्या कारणानं वेळ संदर्भात सगळ्या टीमला विनंती आम्ही सातत्यानं सकाळच्या पहिल्या मॅचपासून करतोय की वेळ आपण अधिकचा खर्चित करू नका. पहिल्यावरचा खेळ संपला. पहिल्यावरच्या अखेरीस रन एकूण आहेत 9. विजय करत या मॅचमध्ये एकूण टार्गेट जो आहे तो पाहतो आपण 96 टार्गेट. का बॅटिंग केली योगेशने 56 बनल नाबाद. जबरदस्त खेळला 16 बॉलमध्ये एक मोठी त्याची इनिंग. अमर ठाकूर बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या फिल्डिंग मध्ये काहीसे बदल सुरू आहेत. पुन्हा एकदा P2 आहे म्हणजे 3 फिल्डर आता इनफिल्डच्या बाहेर आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामधून एक लॉंग ऑनला ऑलरेडी आहे, एक स्क्वेअर लेगला आणलेला, एक साईड स्क्रीनच्या दिशेनं लॉंग ऑफच्या दिशेनं. बाकी उर्वरित फिल्डर शॉर्ट फाईन लेग. त्याच्यानंतर बघतो आपण स्क्वेअरच्या दिशेनं एक फिल्डर थोडासा स्क्वेअर आहे. स्लीपर कव्हर इनफिल्डच्या आतमध्येच आहे रिंगणामध्ये. पॉइंटला थोडासा खेळाडू स्क्वेअर. त्याच्यानंतर एक खेळाडू बरोबर एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलेला. ठाकूर सेकंड ओव्हरमध्ये सज्ज. समोर यश काळन. वेगवान चेंडू पहिलाच. काय फिल्डिंग आहे, रन म्हणून देणारच नाहीये. हाताचा पायाचा सगळ्याच गोष्टींचा सध्या तरी बघतो आपण मैदानामध्ये वापर होत असताना. पूल खेळाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. गॅप मध्ये बॉल आहे मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार चौकारामध्येच डील झाली तर या 96 पर्यंत कदाचित पोहोचू शकेल सतरंगी स्पोर्ट्स हे दुटणे. अंपायर्स गेमला जास्त थांबू नका पहा. मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना येत आहेत. आज अंतिम दिवस आहेत त्यामुळे षटकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. जिथे वारा तिथे मारा, पण आता जिथे वारा नाही तिथे तुम्हाला मारावं लागेल. टार्गेट मोठं आहे. इज अँड टेकन. पकडलाय झेल आणि फलंदाज होतोय बाद.
15ला दुसरा झटका बसतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रदीप काळ. 21 बॉल मध्ये 81, 21 बॉल 81 धावा. एज यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून फिल्डर धावतोय. डीप फाईन लेगला रेस लागली आहे. गुड फिल्डिंग, चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं त्यांनी बॉलला आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय इथे त्या दोन धावांच्या साहाय्याने धावसंख्या 17 वरती पुढे चालली आहे. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 23 धावा पर ओव्हर मारायचे म्हणजे प्रत्येक षटकामध्ये मिनिमम तुम्हाला 3 मोठे फटके खेळायचे आहेत. समोर टाकला ऑन साइडला फ्लॅट मिड विकेटला बॉल गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावफलकालाच तिकीट ठेवावंच लागेल. 21 वरती सध्याच आपण पाहतोय धावफलक. शेवटचा पॉवर प्ले मधला बॉल अमर ओव्हर द विकेटने येत आहेत. राईट झाला बॉल, हुक करायचा होता गॅप मध्ये. फिल्डर फार वेगाने येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे. पहिली धाव इथे फक्त आपण पाहतोय. सो प्रदीप कडे स्ट्राईक असेल. 2 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो सध्या 22. 22 धावा, 2 विकेटचं नुकसान. 18 बॉल मध्ये 74 धावांची गरज. एकूण 22 धावा धावपलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपला आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर रितेश पाटील. थर्ड ओव्हर मध्ये आपल्याला रितेश पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती. थोडा आमचा वेळ नक्कीच कमी घ्यावं ही आपणास नम्रतेची विनंती आहे. नेक्स्ट मॅच काकडवलच्या अगेन्स्ट अजून या मॅच मध्ये बऱ्याचसा मागे बघतो आपण. सतरंगी स्पोर्ट्स डुटने संघ बॅटिंग जबरदस्त केली मैदानामध्ये. योगेश पाटील नाबाद त्यांना 56 गेला. त्याच्यानंतर बघतो आपण अजय देखील खूप चांगला खेळला. त्याने देखील 23 केल्या होत्या. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्यांना बीट करून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. (26) 26 धावा आहेत. रितेश आलेत बॉलिंग मार्कवरती. थर्ड ओव्हर मध्ये लाफ्टी बॉलर. फुल टॉस आहे. प्रयत्न पुन्हा होता ऑन साइडला मिड विकेटला हा फटका उडवायचा होता. टायमिंग एवढं चांगलं नाही. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढं. स्कोर बोर्ड 27. 27 धाव आहेत. सेकंड राऊंडला आपण लगेचच सुरुवात करू आणि खूप वेळाच्या नंतर आपण बघतो पहिल्यांदाच कदाचित धीरज आलेत जो सलामीला गेला. त्याला मात्र आता थर्ड ओव्हर मध्ये साक मिळते. त्याला सायकच नव्हती. नेक्स्ट बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज चेंडू विकेट किपरच्या पाठी. 10 विकेटनं बघतो आपण मिळणार नाही. डॉट बॉल. डॉट चेंडू खेळले तर मग काय या मॅच मध्ये या सामन्यामध्ये जिंकता येणार नाही. हे डुटनेला 27 धाव आहेत धावपलकावरती. पाणी आवश्यक असेल तरच आपण डिन्स ब्रेक करणार आहोत. नेक्स्ट बॉल.
पुन्हा आउटसाइड एज आहे, एकत्र नका येऊ प्लीज. फलंदाज बाद, बॅटर पाठवून द्या. यावेळेचा फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. याच फटक्यांची गरज आहे डुडने टीमला. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 31 धावा धावा बलकावरती. यावेळेचा हा देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांना बीट करून चेंडू जाणार नाहीये. चांगली फिल्डिंग तिकडे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर, खेळाडू बाद. संपला 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत धावा फलकावरती 31. क्लीन कॅच आहे, जरूर आपण ती चेक देखील केली टेलिकास्टच्या माध्यमातून. चला पोचा लवकरात लवकर. क्रॉकडॉल संघ आपण देखील वेळ घेऊ नका. तिसगावच्या अगेन्स्ट पुढची मॅच 4 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळेल. यापुढच्या सगळ्या मॅचेस 4 किंवा 3 ओव्हरच्या होऊ शकतात. वेळेनुसार फक्त दिशा दिलेली. चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मात्र एक सिंगल. ठाकूरला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता सार्थक आलेला आहे. करण काळे यांचे देखील बंधू या टीम मध्ये खेळत आहेत. त्यांना बघूया बॅटिंग मिळेल का. फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. सिक्सर आला. दा चेंडू लवकर दा प्लीज. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 झालेली आहे. सार्थकच्या बॅट मधून सिक्सर तर दमदार आला. अजून काय पाहायला मिळतील का. यावेळेचा फटका फसला. मिस सामेंगे डाऊन द बॉल. चूक होणार नाही. झालेत फलंदाज बाद. बॅटर क्रमांक 7 वरती खेळण्याकरिता आलेला आहे. सोमनाथ आलेत. सगळ्याच कडून बॅटिंग मिळालेली आहे. पवन मात्र कधी येईल त्याची अपेक्षा आहे. यावेळेचा चांगला चेंडू येत असताना डॉट. अमर ठाकूर चांगली बॉलिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये जी मोठी धावसंख्या सेट केली. मिस्टर परफेक्टने 56 केल्या. योगेश पाटील. नेक्स्ट बॉल ठाकूर बागपुला जाऊन पंच केलेला. मिस सामिंग. चांगले फिल्डिंग.
फुटबॉल जास्त खेळत असावे सोनारपाड्याचे खेळाडू. हाताची गरजच नाही लागलेली आहे. डायरेक्टली चेंडू पायानंच पाठवलाय बादरकडा. षटकातील पुढचा चेंडू ठाकूर. समोर खेळले तिकडे फिल्डिंग देखील चांगले. धाव मात्र एक सिंगल. पुन्हा प्रदीपला स्ट्राईक असेल. प्रदीपने मात्र पूर्ण चेंडू खेळले. त्यानं पूर्णच्या पूर्ण चेंडू खेळून काढलेले. त्याला माहिती आहे निकाल काय लागणार ते माहित नाही आणि तो हसतच असतो. असंच राहणं गरजेचं आहे. असे टेन्शन घेऊन आता इकडे काय फरक पडणार नाहीये. ठाकूराला पुन्हा बॉलिंग मागवती करण. एक करण काळंजे आहेत ते थोडेसे नाराज आहेत. नक्कीच भांडुपच्या स्पर्धेमध्ये जरूर करण ठाकूर मॅन ऑफ द सिरीज झाला तेव्हा त्यांचे प्लेयर काय त्यांना बोलत होते. त्यांनी सांगितलं देखील की एक्झॅक्ट मला काय त्यांनी सांगितलं किंवा काय ते बोलत होते ते आता सांगता येणार ऑन माईक. आपण जरूर नंतर करणशी चर्चा करू. चला हा गमतीचा भाग आहे. मात्र सध्या मॅच मध्ये सोनारपाडा पुढे. फॉर्मॅलिटी आहे. ऑनड्रेचा हा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन. डावीकडनं एक सिंगल मेल. सोनारपाडा मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट एडुडने संघाची देखील टीमचा आपण सगळं त्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे सीझन मध्ये. रोहितनं पहिली बाईक देखील जिंकली आपल्या करिअरची. हरकत नाही एखाद्या टुर्नामेंटमध्ये खराब कामगिरी होत असते. भरपूर क्रिकेट टुर्नामेंट अजून दस्तक देत आहेत. जरूर या सन्माननीय आमचे विद्यमान श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप शेठ मडवी यांचं आगमन झालेले आहे. त्यांचं आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. सचिनजी काय चेंडू शिल्लक आहेत. यस चांगले अंपायरिंग बघा आमचे सचिन म्हात्रे आमचे सोरकादे सर करतायत. एवढं उन्हामध्ये तिकडे अंपायरिंग करणं इझी नाही काम. कौतुक आहे त्यांचं. ऑन साइडला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चौकार मेल. आता आपल्याला लीगल काय चेंडू टाकणं बाकी. विजय तर निश्चितच आहे या मॅच मध्ये सोनारपाडा टीमचा. हरकत नाही एडुटने संघ. आता प्रदीप नाबादच राहील. आउट. अच्छा स्ट्राईक रोटेट केलेली आहे. एखादी संधी करणच्या भावाला दिली असती तर बरं झालं असतं. एखादा बॉल तोही खेळला असता. आणि या वेळेचा हा बघतो आपण आलाय हा डॉट बॉल. चला अभिनंदन टीम सोनारपाडा. हार्ड लक एडुटने. यश प्रदीप रोहित हरकत नाहीये. मग बऱ्याचशा क्रिकेट टुर्नामेंट आहेत तिकडे आपल्याला चांगला तुमचा परफॉर्मन्स पाहायला मिळेलच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर परफेक्ट योगेश ज्यानं केला 16 बॉल मध्ये 56. तो योगेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. योगेश प्लीज चला या आपण लगेच सेकंड करूनच या. जरूर ही शिस्त ही डिसिप्लिन आपण बघत असतो. चला या योगेश आयोजकांची धावपळ किंवा जास्तच घाई चाललेली आहे. मग शेड्यूल होईल आरामात. या योगेश. अंपायर समालोचक स्पर्धा म्हटलं की खूप गरजेचे महत्वाचे घटक आहेत. या योगेश प्लीज. योगेश आपण चर्चा करू अगोदर. अच्छा नंतर चर्चा करणार आहेत. चला आपण मॅन ऑफ द मॅच शी सुंदर अशी ट्रॉफी. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. थँक्यू डीजे.
2च मिनिटं, मग नंतर तुम्ही प्ले करा मस्तपैकी. चला प्रदीप शेठ मडवी यांच्या शुभाशय आपण देतोय. योगेशने 56 केल्या या मॅच मध्ये. योगेश राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर. चला पुढच्या मॅच 4 ओव्हरच्या असणार.